ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरण क्षेत्रात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं दमदार हजेरी लावली आहे. या संततधार आल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात अत्यंत वेगानं वाढ होत असून अवघ्या एका दिवसात पाणीसाठ्यात तब्बल 5% अधिक वाढ नोंदवली गेली आहे. मंगळवारी सकाळी धरणातील पाणीसाठा 35.87% पोहोचलाय. यामुळे अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण डोंबिवलीसह आणि ठाणेकरांवरील पाणी टंचाईचं संकट आता वेगानं दूर होताना दिसून येते. जून महिन्याच्या अखेरीस पावसानं दडी मारल्यानं पाणीचं सावट निर्माण झालं होतं. 30 जून रोजी धरणातील साठा अवघा 21.74% खाली आला होता. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोमात पुनरागमन केलं आहे. 5 जुलै रोजी धरणात 26.35% पाणीसाठा होता. तो 6 जुलै रोजी 30.6% पोहोचलाय. तर आज प्राप्त झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात धरण क्षेत्रात 149.80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हा साठा थेट 35.87%वर गेलाय. म्हणजे एकाच दिवसात धरणाच्या पाणीसाठ्यात 5.81%ची मोठी भर पडली आहे. सध्या धरणाच्या जिवंत पाणीसाठा 121.57 दशलक्ष घनमीटर इतका झाला असून पाण्याची पातळी 61.64 मीटरवर पोहोचली आहे. धरण क्षेत्रात गेल्या 3 दिवसांपासून पावसाची सलग आणि जोरदार बॅटिंग सुरू आहे. 5 जुलै रोजी 162.40 मिलीमीटर तर 6 जुलै रोजी 157.40 मिलीमीटर आणि आज रोजी 149.80 मिलीमीटर पाऊस बरसलाय. या सलगच्या मुसळधार पावसामुळे यंदाच्या हंगामातील एकूण सरासरी पर्जन्यमान आता 777.80 मिलीमीटरवर पोहोचले. आगामी 3 ऑगस्ट रोजी ठाणे महापालिका लोकशाही दिनाचं आयोजन. ठाणे महापालिकेच्या पुढील लोकशाही दिन सोमवारी 3 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी ऑगस्ट महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजेच 20 जुलैपर्यंत त्यांची अर्ज निवेदनं महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे 2 प्रतीत सादर करावीत. निवेदन दाखल करताना अर्जदारानं प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र 1ब सादर करणं आवश्यक आहे. प्रपत्र 1ब नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रकानुसार लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदनं न स्वीकारता हे निवेदन 2 प्रतीत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आले. मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केली आहेत तसंच ज्या निवेदनांवर 1 महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशा निवेदनांचा स्वीकार करण्यात येणार आहे. नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे. अर्जदारानं एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापना विषयक विविध न्यायालयात लोक आयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणं तसंच राजकीय पक्षांच्या, नगरसेवकांच्या, संस्थांच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिला आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकरणी केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नागरिकांनी नोंद घ्यावी. डोंगर भागातून येणारं पावसाचं पाणी आता थेट रस्त्यावरून वाहत कॉम्प्लेक्सच्या आवारात शिरत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसराला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय. पार्किंगमध्ये उभी असलेली अनेक वाहनं पाण्यात अडकून पडली असून वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान रिंग रेल्वे प्रकल्पाचं काम सुरू असल्यानं पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पाण्याची पातळी वाढल्यामुळे 2 लेनचा रस्ता सध्या केवळ एका लेनवरून सुरू असून वाहतूक संथ गतीनं सुरू आहे. प्रशासक परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते.
कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाण्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका सतर्क. आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आपत्कालीन कक्षाचा आढावा. ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका प्रशासनानं आपत्कालीन यंत्रणा अधिक सतर्क केली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज दुपारी महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन दिवसभरात प्राप्त झालेल्या तक्रारी, त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटनांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या ज्या भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी संबंधित विभागांनी सतत सतर्क राहून तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. तसंच नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास महापालिकेच्या आपत्कालीन विभागाशी 02253710110 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पावसाळ्यात झाडे कोसळण्याच्या घटनांबाबत बोलताना आयुक्त सौरभ राव यांनी पर्यावरणाचा समतोल राखत नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी झाडांची शास्त्रशुद्ध छाटणी केली जात असल्याचं सांगितलं. गेल्या 4 महिन्यांपासून शहरात सुमारे 6,000हून अधिक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. सोसायटीच्या आवारातील झाडांची जबाबदारी संबंधित गृहनिर्माण संस्थेची असली तरी ज्या ठिकाणांहून मागणी आली असेल तेथे महापालिकेने पुढाकार घेऊन छाटणी केली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सध्या पावसासोबत जोरदार वारेही वाहत असल्याने झाडे आणि फांद्या पडण्याच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन प्रतिसादासाठी मनुष्यबळ दुप्पट करण्यात आलं असून छाटणीनंतर निर्माण होणारा हिरवा कचरा तातडीने उचलण्याचं कामही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबतही महापालिकेने तातडीने उपाययोजना सुरू केल्यात. आयुक्तांनी पावसाचा जोर कमी होताच मास्टिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खड्डे भरण्याचं काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतलं जाईल असं सांगितलं. मात्र गेल्या 3 दिवसांपासून सलग मुसळधार पाऊस सुरू असूनही नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पावसातही मास्टिक टाकण्याचं काम सुरू ठेवण्यात आलं आहे. प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारींवर 24 तासांच्या आत कार्यवाही करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. झाड पडल्यामुळे पांडुरंग भुवड हे नागरिक जखमी झाले असून महापालिका अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे यांनी त्यांना तातडीनं महापालिकेच्या महावीर जितो रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत आपण स्वतः माहिती घेत असल्याचंही आयुक्तांनी स्पष्ट केले. झाडं छाटणे, झाडांची ट्रिमिंग करणे हा एक खूप संवेदनशील विषय आहे आणि यामध्ये पर्यावरणाचा तोल आणि तसेच नैसर्गिक आपत्ती टाळणे या दोघांमध्ये संतुलन साधण्याची आवश्यकता असते. निश्चितरित्या मागील 4 महिन्यापासून पावसाळा सुरू होण्याचे 4 महिने आधीपासून आपण झाड तोडणे याची संपूर्ण मशिनरी सज्ज केली आहे. 6,000 पेक्षा जास्त झाडांची फांदी किंवा त्यांची ट्रिमिंग, फांदी मारण्यापासून ट्रिमिंग करणे ही कारवाई आम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने हाती घेतला आहे. मेजॉरिटी जे झाडे किंवा फांदे आपले पडत आहेत ते 2 ठिकाणावर किंवा 2 स्वरूपचे लोकेशन्सवर पडत आहेत. एक सोसायटीचे आतमधले झाडे आहेत त्याचा दायित्व महानगरपालिका युजली स्वीकार करत नाही, कारण तो इंटरनल संपत्ती असते महापालिकेचे हद्दी बाहेर जे असतात आणि त्याच्यासाठी सोसायटी त्याचा मेंटेनन्स करते आणि ही जी घटना होत्या त्यापैकी मेजॉरिटी तिथली आहे. मी असं म्हणत नाही की जे मेन रोडवर किंवा महानगरपालिकाच्या हद्दीत झाडं पडत नाही, निश्चितरित्या तिथे पडत आहेत आणि त्याचे पण अनेक कारण, जसं मी आधी नमूद केला की यावर्षी अप्रत्याशित तीव्र गतीने वारं चालू आहे. दुसरा की ज्या पद्धतीने आपण ट्रेनिंग करतो, अनेकदा जे आपली ट्रेनिंग करणारी एजन्सी आहे त्यांच्याकडून थोडा जास्त किंवा कमी ट्रेनिंग झाली तरी सुद्धा फांदे तुटण्याची घटना घडते
आम्ही खूप सावधगिरी या कालावधीमध्ये राबवत आहोत. याचे 2 पार्ट आपण केला आहे. एक की जे जसं मी आधी नमूद केलं की जवळपास एकंदरीत जे मनुष्यबळ आहे त्याला 2.5 ते 3 पट यापर्यंत आपण घेऊन गेलो. आजपासून त्यांनी कामही चालू केला. दुसरं, झाडे तोडल्यानंतर किंवा झाडे छाटल्यानंतर जे ग्रीन कचरा आहे, ग्रीन डेब्री आहे, ती लगेच तिथून उचलणे याचीही व्यवस्था आणि तो मशिनरी कार्यरत ठेवणे याची आम्ही दक्षता घेतो. तर रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क ठेवलं असून नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात आलं आहे. पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षामार्फत सातत्यानं लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या ठिकाणी तातडीनं मदत आणि बचाव कार्य करण्यात येत आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणा कार्यरत असून NDRFच्या 2 तुकड्याही जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप माने आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर अनिता जवंजाळ यांनी दिली आहे. ठाणे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार गेल्या 6 दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण 705.65 मिलीमीटर पर्जन्यमान नोंदवण्यात आलं आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नद्या आणि धरणांच्या पाणी पातळीचं सातत्यानं निरीक्षण करण्यात येत आहे. उल्हास नदीच्या मोहने, जांभूळपाडा आणि बदलापूर येथील पाणी पातळीवर प्रशासनाचं विशेष लक्ष आहे. बदलापूर आणि जांभूळपाडा येथे पाणी पातळीनं इशारा पातळी ओलांडली असली तरी संबंधित यंत्रणांना सतर्क ठेवण्यात येत आहे. परिस्थितीनुसार आवश्यक खबरदारीच्या उपाययोजनाही करण्यात येत आहेत. अतिवृष्टीमुळे कसारा घाट परिसरात रेल्वे मार्गावर आलेला मलबा रेल्वे प्रशासनानं तातडीनं हटवला असून मुंबईकडे येणारी रेल्वे पूर्ववत करण्यात आली आहे. दरम्यान अतिवृष्टीच्या कालावधीत विविध ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये जीवितहानी झाली असून काही नागरिक जखमी झाले आहेत. संबंधित घटनांची नोंद घेऊन प्रशासनामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. आपत्तीच्या काळात नागरिकांनी नदी, नाले, पूल, सखल भाग आणि धोकादायक ठिकाणी जाणं टाळावं, प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करावं, तसंच अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय.